मुंबई विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया आता 30 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे। कोस्टल रोडच्या बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या आपत्कालीन यंत्रणेशी प्रवाशांना माहितीच नाहीये। बोगद्यामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अनेक बाबी समोर आलेल्या आहेत। शाडू मातीच्या गणेश मूर्ती पीओपीच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट महाग असल्यानं अनेक भाविक पीओपीच्या मूर्तींना पसंती देत आहेत। शाडूची मूर्ती तयार करण्यास अधिक वेळ जातोय, खर्चही लागत असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना काही थांबत नाहीयेत। झाडं अजूनही पडतायतच। मुंबईमध्ये 7 दिवसात 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती आहे। 9 जुलैला सर्वाधिक म्हणजेच 126 झाडं पडण्याच्या दुर्घटना घडल्यात। यंदा आठवडाभरामध्ये 2 ते 2.5 हजार झाडं पडून 3 मृत्यू तर सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती अहवाल सादर करा। मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना आदेश दिलेले आहेत। फुटेज किती काळ जतन केलं जातं याची माहिती न्यायालयाने मागवलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा उघड। महापालिका शाळांचा गाडा हाकणारे शिक्षण विभागाचे मुख्य कार्यालयच धोकादायक इमारतीत सुरू आहे। कर्मचारी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून या ठिकाणी काम करण्याची वेळ आलेली आहे। हार्बर मार्गावरील एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांचा सुळसुळाट। नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेमध्ये लोकलमध्ये टीसी फारसे दिसत नसल्याची तक्रार आहे। कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण। आईच्या कुशीतून 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण। फोनही चोरला। बाळ बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर आईचा आक्रोश। महात्मा फुले चौक या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय। चिमुकल्याला शोधण्यासाठी पोलिसांची 4 विशेष पथकं रवाना झालेली आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावरती असतील। पुण्यामध्ये उद्या 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असतील। खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय। पुण्यामध्ये डीएसकेचे ठेवीदार अजूनही हवालदिल आहेत। ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कोणतीही हालचाल केली जात नसल्याचा आरोप आहे। डीएसकेच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। पुण्यातील येरवडा अग्निशमन केंद्र अंधारात आहे। गेल्या 4 दिवसांपासून अग्निशमन केंद्रात वीजच नाहीये। अचानक कुठे आगची घटना जर का घडली तर पंपात पाणी भरण्यास सुद्धा अडचण येण्याची शक्यता आहे। वीज पुरवठा बंद असल्याने यंत्रणा ठप्प झालेली आहे। पुण्यामध्ये पुढील 3 दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे। गेल्या 8 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पंढरपूरच्या वारीसाठी प्रवाशांना एसटीकडून सुकर प्रवास घडणार आहे, कारण पंढरपूरला जाण्यासाठी 40 प्रवासी असतील तर एसटी बस थेट तुमच्या दारात येणार आहे। सवलतीच्या दरामध्ये एसटीची सेवा उपलब्ध होणार आहे। एसटीच्या पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांची ही माहिती आहे। पुण्यातील घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। 3 दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घायवळ टोळीनं एकावरती हल्ला केला होता। मुख्य आरोपी प्रशांत धुमाळला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलंय। तक्रार दिल्याच्या रागातून मोबाईल शॉप चालकावरती हल्ला केला होता। पुण्यातील केशवनगर परिसरात पुन्हा कोयता गँगचा गोंधळ। कोयता गँगकडून गोंधळ घालत वाहनांची तोडफोड। एका 4चाकी वाहनाचं मोठं नुकसान। पुणे मॉड्यूल स्कूल उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा संग्राम थोपटे यांचा भोर तालुक्यातील शाळांचा दौरा आहे। नवीन इमारतीची जागा, बांधकामाचा दर्जा आणि कामाच्या वेळापत्रकासंदर्भात त्यांनी आढावा घेतलेला आहे। पुण्याच्या भोरमधील विद्याप्रतिष्ठान शाळेमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम। पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्याकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर यासंदर्भात मार्गदर्शन।